आज तर सकाळी सकाळीच महेश भाऊनी कंदुरीचा प्लॅन बनवला होता, पण त्या कंदुरीच्या प्लॅनला मला काय आमंत्रण नव्हतं, त्यामुळे नाही का शांत बसून घ्यावं लागलं. तर कसं आहे पब्लिक, तुमचा लाडका अभि आणि तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आजचा विषय असा होता, सकाळ सकाळच महेश भाऊ आपले दर्शन घ्यायला आले होते. आले तर आले, पण त्यांना कोंबडं लागत होतं. म्हटलं चला आपल्या शेडवरती तुम्हाला देतो चांगला कोंबडा किंवा कोंबडी. महेश शेटला म्हटलं तुमच्यामुळे आपल्या इंस्टाग्रामच्या पब्लिकला पण कळन का आपल्या गावरान कोंबड्या आहे आणि त्यांना पण बघायला भेटतील गावरान कोंबड्या कशा असतात. आता तुम्ही कमेंट मध्ये लगेच म्हणू नका जस काय आम्हाला गावरान कोंबड्याच माहित नाही. आपला सार्थक लय हुशार आहे. मला शेड मध्ये जायच्या आधीच त्यांनी कोंबडी पकडून ठेवली होती, पण त्या कोंबडी पकडायचा त्याचा काही फायदा झालाच नाही. महेश शेट आपल्या नवीन घरापर्यंत गेलं आणि त्याला घरून फोन आला की कोंबडी नको आणू, कोंबडा आण म्हणी. परत ती कोंबडी शेड मध्ये सोडली आणि नवीन कोंबडा धरला. मी आतापर्यंत लय जणांना बघितलंय ते लय कोंबड्यांना घाबरतात, टोचा बिचा मारताय काय म्हणून, पण आमचा सार्थक बघा कसं त्या कोंबड्याला उलट लटकवलंय. आता महेश शेटनी कोंबडा घेतला तर घेतला, तरी ते म्हणते आता कापून कुठं आणायचं. म्हटलं कापून बी आम्ही देऊ काय. म्हटलं चला आता तुम्हाला दुकान दाखवतो कुठं कापी त्यात महेश शेटचं कोंबडा कापायला गेलो आणि तिथं मला दुसरंच काम लागलं. बाबे आला आणि मला म्हणे चला आपल्याला जायचंय. कुठं जायचंय काय जायचंय मला काहीच माहित नाही, फक्त नेहतोय. बाब्याना मला नाही का संध्याकाळचे 7 वाजवले होते, त्याच्यामुळे नाही का हा ब्लॉगचा पार्ट 2 उद्या अपलोड करणार आहे आणि अकाउंटला फॉलो करून ठेवा, म्हणजे पार्ट 2 बघायला तुम्हाला लय मजा येईल.